नमस्कार वायटी फॅमिली। जे बर्फाचे डोंगर आपण फक्त स्वप्नामध्ये, टीव्ही सिरियल, फिल्म्समध्ये, फोटोमध्ये पाहत होतो, ते बर्फाचे डोंगर आता आपण प्रत्यक्षपणे अनुभवणार आहोत। नुसताच तो बर्फ अनुभवणार नाही तर या बर्फामध्ये मनसोक्तपणे आपण खेळणार सुद्धा आहोत, काही फोटो सुद्धा आपण क्लिक्स करणार आहोत। तुम्हाला पण हा बर्फ माझ्यासोबत अनुभवायचा असेल, खेळायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चांगू लेकला सुद्धा खूप सारा बर्फ आहे, पहा तुम्हाला दिसत असतील सगळे हे बर्फाच्छादित पर्वत पहा। फायनली पोहोचलो आहेत, पहा मी इथे बर्फात उतरलेली। हा बर्फ आता आपण प्रत्यक्षपणे अनुभवत आहोत। पण इथं पोहोचलेलो आहोत, सगळीकडे बर्फाच्छादित असं डोंगर आहे, जसं असं वाटतंय की नाही का बर्फाची चादरच आहे इथे। खूप सुंदर अप्रतिम आहे, पहा दिसत असेल तुम्हाला, खूप छान आहे। मम्मी कुठे गेले ही? चष्मा का लावलेला आहे कारण ना थोडंसं असं बर्फाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून थोडा चष्मा लावलेला आहे। बर्फाचा असा मी आहे तिथं बसलेली आहे, शूज घालतीये, पूर्ण असं पॅकअप झालेलो आहे आम्ही। आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल संपूर्ण अशी बर्फाची चादर आहे, संपूर्ण बर्फाची चादर आहे, संपूर्ण मी दाखवते, संपूर्ण अशी बर्फाची चादर पसरलेली आहे। आता आपण जाणार आहोत ते म्हणजे बर्फामध्ये जाणार आहोत, म्हणजे ऑलरेडी आपण बर्फामध्ये आहेच आहे। पहा आता आम्ही रोपवेसाठी चाललेलो आहोत। आता आम्ही इथे आहे रोपवेच्या इथे, पहा दिसत असेल तुम्हाला इथे रोपवे आहे। रोपवे मधून आपण पहाडामधून रोपवे करणार आहोत, तुम्ही पण हा रोपवे एन्जॉय करा। तर चला लेट्स गो। हे पहा सगळा बर्फ बर्फ बर्फ। ए मम्मी कुठे तू? रोपवेला पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे। या रोपवे मधून आपण आजूबाजूचे सर्व बर्फाच्छादित डोंगर पाहत पाहत वरती जाणार। थंडी खूप आहे, मस्त रोपवे मध्ये आपण पहाडीमध्ये असं घुमणार आहोत। आणि मम्मीची मैत्रीण ह्या दोघी जण इथं बसलेले आहेत। हलका कसं वाटतं? एकदम मस्त बेस्ट। वाव, माझ्या लाईफमध्ये हा जो बर्फ जो दिसतोय ना, हा बर्फ मी फक्त आत्तापर्यंत जो पाहिला तो म्हणजे फिल्म्समध्ये, सिरियलमध्ये, टीव्ही सिरियलमध्ये, फोटोमध्ये, स्वप्नामध्येच पाहिला होता। पहा तोच बर्फ आज मी प्रत्यक्षपणे पहा। माझा मुलगा जय याच्यामुळे हा मी बर्फ प्रत्यक्षपणे पाहत आहे, अनुभवणार आहे, खेळणार आहे या बर्फामध्ये। अगदी मनसोक्तपणे मी पण खेळणार आहे या बर्फामध्ये। तुम्ही पण या आणि सामील व्हा या बर्फामध्ये खेळायला। तर चला तर मग आपण आता वरती जाऊयात ह्या रोपवेनी आणि छान असं मनसोक्तपणे या बर्फामध्ये खेळूया। सेट करावं लागतं बघ। मस्त असा बर्फ आहे, पहा खूप सुंदर असा बर्फ आहे। आणि या बर्फामधून आपण चाललेलो आहोत आता। हे जे आपल्याला बर्फाच्छादित पर्वत डोंगर जे दिसत आहे ना, हे चांगुला मध्ये आहे। पहा सिक्कीम चांगुला मध्ये आहे आणि हा चांगू लेक जवळजवळ 16,500 फूट उंचावरती आहे। पहा आता ह्याला चांगू लेक का म्हणतात कारण हे जे छोटंसं शहर आहे ना, जे गाव आहे ना, याचं नाव आहे चांगुला। आणि या चांगुलामध्ये हा छोटासा असा लेक आहे, पहा त्यामुळे याला चांगू लेक असं म्हणतात। सगळा असा बर्फ आहे पहा, आजूबाजूला चारी बाजूनी छान असे बर्फाच्छादित पर्वत आहे आणि ह्याच्यामधून हा आपला रोपवे चाललेला आहे। थोडंसं पुढे वरती गेलं की आपण उतरून तिथे छान असा स्नो खेळणार आहोत, अनुभवणार आहोत। या व्हिडिओचा पहिला पार्ट मी काल पोस्ट केलेला आहे, आजचा हा दुसरा पार्ट आहे आणि ह्याचा जो तिसरा पार्ट आहे ना, हा तुम्हाला
उद्या पाहायला मिळणार आहे. म्हणजे टोटल जवळजवळ मी हा 3 पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ खूप लॉंग होत होता, म्हणजे जवळजवळ 45 मिनिटाचा हा व्हिडिओ होता. त्याच्यामुळे 3 पार्टमध्ये हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. चादर ही झालेली. तर पहा, आता आपण इथे उतरणार आहोत आणि छान मस्त असं बर्फामध्ये आपण खेळणार आहोत. तर चला लेट्स गो. इधर लेके जाए वही मैं बोल रही है। नहीं रुको ना, आगे जाके आता इथे आपण रोपवे मधून खाली उतरून छान असा हा स्नो खेळणार आहोत. पहा, पहा आपण पूर्णपणे बर्फामध्ये आहोत. हे पहा, सगळीकडे असा बर्फच बर्फ आहे. पहा, सगळीकडे असा बर्फच बर्फ आहे. हळू आहे मम्मी. हे पहा, सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला आहे. मी ना तुम्हाला आता हा बर्फ असा हातात. सुनीता मावशी नाही आली का? का काय नाही, आतमध्ये आल्यावरती काय नाही वाटत म्हणा. ए सुनीता, আও আত্মদি আলো কাই না ওটাতে ये ना এটা কথা বললে তুই কথা শুনতে পারিস না নাকি? কাই ওয়াটার মা ছেলে চাউনি কি করে একটা ছোট ডুন কপুরের জন্য তোটুকু তো ওখান থেকে माहिती आसमान है नीले नीले गगन पे वाव हळू सटकतंय मम्मी. पाणी आहे तिथं सटकतंय. हा हे जास्त लांब नको जाऊ. नाही, हे पकड असं, हे असं पकड. दिसतं का? ओके दिसते का मम्मी मी? हा हो
ऐक ना, तो बर्फ घे असं दोन्ही हाताने आणि उधळ. हा हो हो. धर पकड असं. काय नाही ओ या इथं गपचूप. कुठे मम्मी? ए मम्मी. घेऊन येऊ का? हा घेऊन येऊ का तुला? त्यांचा अंगठा दुखतोय ना वाटतं. काय नाही. ए मम्मी, मी तिथं बर्फात बसते. मम्मी पण स्नो मध्ये खूप एन्जॉय करत असताना तुम्हाला दिसत असेल का? आपल्याला बघून जेव सुटला. आपल्याला बघून जेव सुटला. मेरी दोस्त आ गई, मेरी दोस्त आ गई. ऐक ना, असं पकड. मी तिथं बर्फात बसते. मेरी दोस्त आ गई. थंड हवा सुटायला लागली आता थोडीशी, त्याच्यामुळं बर्फात बसते. मी नाचलेलं व्हिडिओ येणार है का? ते वर नको जाऊ. नीले नीने गळती. ते स्टँड आणायला पाहिजे होतं. ते पण राहतं. हा? ते पण राहतं. ते पण राहतं. घसरकुंडी खेळली की घसरकुंडी येते ना. हा ये कर. घसरकुंडी खेळ. अगं इकडे या. मेरी दोस्त आ गई. ये नाही घसरत नाही. आता काय होत ना? नाही. हा आता काय माहिती त्याच्यातून काही दिसतच नाही. आला असणार. मेरी दोस्त काय पडले किती जोरात. कसं काय मला श्वास घेता येत नव्हता 10 मिनिट. कधी त्या खुर्चीवर बसले होते हा आणि उठायला गेले ते बर्फावरून पायसट इतकी जोराची खुर्ची लागले ना, मला 2 मिनिटं श्वास घेता येईल. त्या माणसाने उचलून उभी केली आणि हिची गायनीच ती खाली. अरे काय खाली एवढा काय देऊ. मेरी